करोना जागतिक पातळीवरचं एक भयंकर असं संकट आणि या संकटाला सामोरं जाताना त्याचे अनेक असे रिपरकेशन्स, अनेक अशा स्वरूपाच्या बदलांना आपल्याला सामोरं जावं लागतं आहे. अनेक उद्योग अडचणीत आले आहेत, रोजगार अडचणीत आलेले आहेत आणि इतकंच नाही तर त्या निमित्तानं मानसिक प्रश्नही तयार झाले आहेत. या मानसिक प्रश्नांना उत्तर शोधण्याचं काम हे मनोरंजनाच्या माध्यमातून सातत्यानं केलं जातं. त्यातून तुमचं आमचं आयुष्य जास्त सुकर करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र हे मनोरंजन विश्वही सध्या अडचणीत आहे. देशभरामध्ये साधारण 50,000 कोटी रुपयांचा टर्नओव्हर असलेलं हे क्षेत्र सध्या रोजगाराच्या अनेक समस्या निर्माण करेल अशा स्वरूपाची भीती व्यक्त केली जाते आणि त्याच अनुषंगानं आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत की मुख्यतः जे कर राज्य सरकारला उपलब्ध होतात. आपण मद्याचा विषय देशभरामध्ये खूप गाजतो आहे की मद्यातून येणारा कर हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यातून सरकार जे आहे ते प्रशासन सहजतेनं पुढे जाऊ शकतं, लोकोपयोगी योजना राबवू शकतं. मनोरंजनातूनही तितक्याच मोठ्या प्रमाणावर राज्यातल्या प्रमुख 5 करांपैकी मनोरंजन कर हाही तितकाच महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे सरकारनं या क्षेत्राकडेही तितकंच महत्त्वपूर्ण अशा स्वरूपामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याबरोबर नितीन वैद्य सर आहेत. नितीन वैद्य हे स्वतः टेलिव्हिजन इंडस्ट्रीशी गेले 2 दशकं जोडले गेलेले होते आणि त्याचबरोबर आता ते चित्रपट निर्मितीतलं एक प्रमुख नाव म्हणून नितीन वैद्य सरांकडे बघितलं जातं. त्याचबरोबर निखिल साने आपल्याबरोबर असतील. निखिल साने हे व्हायकॉम 18च्या चित्रपट विभागाचे बिझनेस हेड आहेत. त्यांच्याकडून आपण मुख्यतः चित्रपटांसमोरचा आत्ताचा जो प्रश्न आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करू. अभिनेते आणि चित्रपट निर्माते महेश मांजरेकरही आपल्याबरोबर असतील काहीच वेळामध्ये. त्याचबरोबर विनोद सातव आपल्याबरोबर आहेत. विनोद सातव हे चित्रपट मुख्यतः तुमच्यापर्यंत पोहोचावे त्याची पब्लिसिटी, त्याचं ॲडव्हर्टायझिंग या क्षेत्राशी काम करतात. आपण त्यांच्याशीही चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की सध्याची परिस्थिती काय आहे. मी सुरुवात करतो चर्चेच्या सुरुवातीला नितीन वैद्य सरांकडे जाऊयात. नितीन वैद्य सर, मुंबई हे आर्थिक केंद्र आहे आणि तसंच मनोरंजनाचंही केंद्र म्हणून मुंबईकडे बघितलं जातं. लाखो नोकऱ्या या मनोरंजन क्षेत्रातून तयार होत असतात. आजची परिस्थिती काय आहे, साधारण किती बेरोजगार हा या क्षेत्रामध्ये तयार होताना आपल्याला पाहायला मिळतं? मुंबई हे मनोरंजनाचं भारतातलं प्रमुख केंद्र आहे. एकूण दूरचित्रवाणी, बॉलिवूड म्हणजे चित्रपट आणि मराठी चित्रपट, मराठी वाहिन्या याचं प्रामुख्याने काम हे मुंबईतूनच चालतं. आणि 18 मार्चला आमचं शूटिंग थांबलं आणि 18 मार्च पासून आज ही इंडस्ट्री बंद आहे. म्हणजे मार्च महिना अर्धा गेला, एप्रिल पूर्ण गेला, असं दिसतं की मे ही पूर्ण जाईल. आणि त्यामुळे मनोरंजनाच्या व्यवसायावरती अवलंबून असणारे कलाकार, लेखक, तंत्रज्ञ, कामगार अशांचा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की यांच्या पुढे नेमकं भविष्य यांचं कसं असेल आणि उत्पन्नाची साधनं जी होती त्याचा कशा पद्धतीने संकोच होईल असा एक चिंतेचा विषय आपल्यासमोर आलेला आहे. आणि अजून तरी प्रत्यक्ष असं काही उत्तर मिळत नाही. सगळीकडे दर किंवा कपात, वेतनामध्ये कपात व्हायला सुरुवात केलेली वाहिन्यांनी, त्यानंतर काही कार्यक्रम बंद करण्याचे निर्णय अनेक वाहिन्यांनी घेतलेले आहेत आणि त्यामुळे नेमकं पुढच्या व्यवसायाचं स्वरूप कसं असेल, एक्झॅक्टली शूटिंग कधी सुरू होईल, वाहिन्या त्यांचे जे ओरिजिनल कार्यक्रम आहेत हे दाखवायला कधी सुरू करतील असे प्रश्न आमच्यासमोर आहेत. त्याचबरोबर चित्रपटांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आहे. हिंदी चित्रपट असोत अथवा मराठी चित्रपट असोत, जवळपास पुढचे 6 महिने हे शूटिंग शिवाय राहील, चित्रीकरणाशिवाय राहील आणि प्रदर्शनाशिवाय राहील अशी एक भीती आपल्याला दिसते. आणि तिसरं जर मनोरंजनाचा अंदाज घेतला आणि मराठीसाठी जे अत्यंत महत्वाचं आहे, अतिशय महत्वाची भूमिका पार पाडतं ते म्हणजे मराठी नाटक. मराठी नाटकापुढे तर खरा प्रश्न आहे की मराठी नाटकाचं पुढे नेमकं काय होणार. कारण लोक थिएटरमध्ये जोपर्यंत जायला लागणार नाही तोपर्यंत मराठी नाटकाची अवस्था अत्यंत बिकट असणार आहे. त्याच्यावरती अवलंबून असणारे जे लोक आहेत, मग ते बॅकस्टेजचे आर्टिस्ट असतील, त्यांची अवस्था अतिशय बिकट असणार आहे. त्यामुळे या 3ही क्षेत्रांमध्ये मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहिलेला आहे. त्याच्या भवितव्याचा प्रश्न उभा राहिला आहे. याच्यात जर काही आधी सुरुवात होईल रोजगार निर्मितीला, कार्यक्रमांना, तर ती टेलिव्हिजनच्याच क्षेत्रात होईल आणि त्यातूनच पुढे काहीतरी आशा निर्माण होतील असं मला वाटतं. म्हणजे मनोरंजनाचं जे एक मोठं घर आहे त्या घराचा दरवाजा उत्पन्न सुरू होण्यासाठी हा दूरचित्रवाणीचाच असणार आहे आणि ते जितक्या लवकर सुरू होईल
तितक्या प्रमाणावर लोकांना काम मिळायला सुरुवात होईल आणि प्रेक्षकांना मनोरंजनही मिळायला सुरुवात होईल आणि आम्ही तो क्षण कधी येणार याची आतुरतेने वाट पाहत आहोत. अगदी नितीन सर, सिंटा ही जी संस्था आहे पूर्ण सिने कलाकारांची, त्यांच्या माध्यमातून सध्या चर्चा सातत्यानं सुरू आहे आणि जुलैपर्यंत तरी ही पूर्ण निर्मिती प्रक्रिया सुरू होईल अशी शक्यता आत्ता दिसत नाही आहे. काय चर्चा आहे आणि कशा स्वरूपामध्ये नियोजन सुरू आहे? हे बघा, निर्मात्याची संस्था आहे IFP, इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स काउन्सिल. त्याच्यानंतर निर्मात्यांची आणखीन एक संस्था आहे प्रोड्युसर्स गिल्ड. त्यानंतर सिंटा ही कलाकारांची संघटना आहे. त्यानंतर FWICE हे जे काही 22 क्राफ्ट आपल्या या क्षेत्रात आहे वेगवेगळे, त्यांच्या संघटनांचं मिळून एक कामगारांचं फेडरेशन आहे. त्या फेडरेशनची पण याच्यात महत्वाची भूमिका आहे. त्या सगळ्यांच्या मिळून एकमेकांची चर्चा चालू आहे. अजून शासकीय पातळीवरती कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही. चित्रीकरण सुरू केव्हा होईल आणि सुरू झाल्यानंतर त्याची काय खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल, कारण सर्वतोपरी याच्यामध्ये जे काम करणारे लोक आहेत, कामगार आहेत, तंत्रज्ञ आहेत, त्यानंतर कलाकार आहेत, जे सेटवरती राहून काम करणारे आहेत, त्यानंतर पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओमध्ये काम करणारे एडिटर आहेत, या सगळ्यांच्या आरोग्याची कशी काळजी घ्यायची आणि ती काळजी घेऊन कशा पद्धतीने पुढचं शूटिंग सुरू करायचं याच्याबद्दल एक चर्चा जरूर चालू आहे. आणि कुठल्या प्रकारची खबरदारी, म्हणजे 18 मार्च पूर्वी आपण ज्या प्रकारे चित्रीकरण करत होतो आणि पोस्ट प्रोडक्शन करत होतो तो काळ आणि ज्या वेळेला शूटिंग सुरू होईल, नव्याने उद्योग सुरू होईल, त्यावेळेला नेमकी कुठली खबरदारी घ्यायची याच्यावरती मोठ्या प्रमाणावर चर्चा चालू आहे. आणि अजून शासनाबरोबर आमची चर्चा झालेली नाही, कारण शासनाचा या बाबतीतला लढा हा अत्यंत मोठा आहे. आणि त्यामुळे ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये ग्रीन झोन वाढायला लागतील, रेड झोन कमी होतील, त्यावेळेला शासन या संदर्भात चित्रीकरण सुरू करण्यासंदर्भातली परवानगी ती आम्हाला देऊ शकेल. तोपर्यंत नेमकं काय करायचं हा प्रश्न आहे. परंतु त्यानंतरचं शूटिंग कसं असेल आणि काय काळजी घ्यावी लागेल याची गंभीर चर्चा आमच्यामध्ये चालू आहे. अगदी महाराष्ट्र सरकारला या पूर्ण विषयामध्ये लक्ष घालावं लागेल, कारण राज्य सरकारच्या दृष्टीने मोठा कर हा मनोरंजनाच्या माध्यमातून, मनोरंजन कराच्या रूपाच्या माध्यमातून मिळत असतो आणि त्यामुळे हे क्षेत्र तातडीनं काम करायला सुरुवात करेल, नव्यानं निर्मिती करेल, या दृष्टीने लक्ष घालणं गरजेचं आहे. आपण निखिल सानेंकडे जाऊयात. निखिल साने हे स्वतः Viacom 18च्या फिल्म डिव्हिजनचे बिझनेस हेड आहेत. आपण त्यांच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काळातल्या अनेक अशा यशस्वी चित्रपटांचे ते निर्माते म्हणून आपण त्यांना ओळखतो. नितीनजी, खूप खूप स्वागत आपलं साम टी व्हीमध्ये. मुळात चित्रपट निर्मिती पूर्णतः थांबलेली आहे. याचं परिणाम कशा स्वरूपाचे असतील, साधारण किती कोटींचं नुकसान हे चित्रपट क्षेत्राला येत्या काळामध्ये पाहायला मिळेल आणि रोजगारांच्या पातळीवर जर आपण बघितलं तर कशा स्वरूपात रोजगार जो आहे तो या क्षेत्रामध्ये मोठी चिंता निर्माण करणारा विषय ठरेल? धन्यवाद दिलेश. मला असं वाटतं ही पहिल्यांदा अशा प्रकारची चर्चा होते आहे आणि मला वाटतं नितीन सरांनी ऑलरेडी खूप सारे मुद्दे ह्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेतच. मला असं वाटतं की 2 मुद्दे महत्त्वाचे आहेत की मराठी चित्रपटांचं जे सगळं अर्थकारण आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की ते संपूर्ण TV वाहिन्यांवर अवलंबून आहे. म्हणजे असं की मराठी चित्रपटांच्या जाहिराती असो, त्याचं प्रमोशन असो, आणि महत्त्वाचं म्हणजे मराठी चित्रपटांचे हक्क हे मराठी वाहिन्या विकत घेतात. म्हणजे 90% जरी आज म्हणजे 100चं चित्रपट बनत असतील तर 90 चित्रपट हे महाराष्ट्रातल्या प्रमुख वाहिन्या हे चित्रपट विकत घेतात. पण आता म्हणजे तुम्हालाही लक्षात येत असेल की एकूणच TV वाहिन्यांचं अर्थकारण हे सुद्धा एका मोठ्या ट्रान्झिशनमधून जाणार आहे. गेल्या 2 महिन्याचंच उत्पन्न जर आपण बघितलं तर त्याचं 100 रुपये असेल तर ते आज 30-40 रुपयांवरती आलेलं आहे. आणि येणारा पावसाळा आहे त्याच्यातही उत्पन्नाचे सगळे स्रोत कमी होणार आहेत, जाहिराती कमी होणार आहेत, लोकांच्या गरजा वेगवेगळ्या असणार आहेत. सो एकूणच हे वर्ष खडतर असणार आहे ह्या TV वाहिन्यांकरता आणि त्याचा इमिजिएट किंवा आपण म्हणतो ना की त्याचा संलग्न परिणाम हा चित्रपटांच्या खरेदीवरती, त्यांच्या निर्मितीवरती होणार आहे. जसं नितीन सर म्हणाले की 6 महिने तरी चित्रपट सृष्टीचं कुठलंही काम आपल्याला दिसणार नाही आहे, कारण अनेक चित्रपट निर्मितीच्या अवस्थेत आहेत, अनेक चित्रपट आत्ता प्रोडक्शनला जाणार होते, अनेक चित्रपटांची तयारी झालेली होती. पण हे सगळंच पुढे जाणार आहे, कारण आपल्यालाच अंदाज नाही की एकीकडे सरकार जो लढा लढते आणि हा कोरोनाचा जो एकूणच
प्रादुर्भाव आहे तो कधी कमी होईल, लोक पुन्हा कधी थिएटरकडे वळतील, जसं नाटकांचाही एक मोठा प्रश्न आहे. तर या सगळ्यामध्ये टी व्हीचं जे अर्थकारण आहे त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आपल्याला बघायला लागेल की टी व्हीचं अर्थकारण कधी बदलते. आणि पुन्हा एकदा जे नितीन सरांनी कव्हर केलं की आम्ही सगळे आतुर आहोत, निर्माते असतील, कलाकार असतील, तंत्रज्ञ असतील किंवा वाहिन्या असतील, आम्ही आमच्या परीने तयारी करतो आहोत. आमच्या सगळ्यांच्या चर्चा चालू आहेत, सगळ्या निर्मात्यांशी चर्चा चालू आहेत की ही जर घडी आपल्याला जून जुलैच्या दरम्यान जर बसवता आली आणि त्याचं जर पुन्हा एकदा मार्गक्रमण आपल्याला किंवा त्याची एक पुन्हा एकदा सुरुवात करता आली, तर मला असं वाटतं ही घडी चित्रपटांची जी घडी आहे ती येत्या 6 महिन्यात पुन्हा एकदा आपण बसवू शकू. ॲज फार एज ह्याचं प्रिकॉशन जो आहे, जो एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मला वाटतं मगाशी चर्चा करत होतात, तर ज्या प्रकारे प्रोडक्शनचं एक काम असतं, ज्या प्रकारे क्रिएटिव्ह एक काम असतं, वाहिन्यांचं ब्रॉडकास्टिंग हे काम असतं, तर मला वाटतं ना एक नवी यंत्रणा या शूटिंगच्या दरम्यान आपल्याला उभी करायला लागेल. ती यंत्रणा म्हणजे असेल ही सगळं जी मेडिकली म्हणजे वैद्यकीय दृष्ट्या हे जे चित्रीकरण आपलं होतं तिथे कशा प्रकारे ह्याचं नियोजन करण्यात येईल ह्याच्याकरता एक नवा व्यक्ती, नवी यंत्रणा आम्हाला उभी करायची आहे. आणि ती मला वाटतं येणाऱ्या सगळ्याच वाहिन्या करतील, सगळंच निर्माते करतील, कारण आहे त्या प्रकारे आपल्याला शूटिंग करता नाही येणार. कारण सेटवर जर तुम्हाला लक्षात असेल तर मेकअप हा खूप जवळचा भाग असतो, चित्रीकरण खूप कलाकार जवळ असतात, खूप मोठं युनिट एकत्र असतं, 40-50 लोक किंवा त्याच्याहून जास्त अनेक लोक कामात असतात. तर ह्याचं सगळ्याचं नियोजन एका वेगळ्या प्रकारे सुद्धा आपल्याला करायला लागेल. तर येणारा काळ चॅलेंजिंग आहे, पण मला असं वाटतं ह्याची कुठेतरी आपल्याला सुरुवात करायला लागेल. अगदी अनेक प्रश्न तयार झालेले आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम जे आहे ते सातत्यानं सुरू आहे. गेल्या काळामध्ये साधारण 45% चित्रपट हे अगदी काही शॉर्ट्ससाठी किंवा प्रदर्शनाच्या मार्गावर असलेले असे 45% चित्रपट हे पडून आहेत. सूर्यवंशीसारखा चित्रपट हा रिलीज होणार होता, तो होत नाही आहे. 83 वर्ल्ड कपवरचा जो चित्रपट होता तो आत्ता पूर्ण तयार आहे, पण तो यावर्षी प्रदर्शित करायचा की नाही हा प्रश्न आहे. महेश मांजरेकर सर आता या चर्चेत जोडले गेले आहेत. आपण थेटपणे महेश मांजरेकर सरांकडे जाऊयात. सर, खूप खूप स्वागत साम टी व्हीमध्ये आपलं. मुख्यतः मोठा प्रश्न कोरोनाच्या निमित्तानं तयार झालेला आणि तुम्ही स्वतः अभिनय क्षेत्रात आहात, निर्मिती क्षेत्रात आहात. आजच्या घडीला तुम्ही पूर्ण चित्रपट निर्मितीचं भविष्य कसं बघताय आणि बेसिकली थिएटरसमोरचा पण मोठा प्रश्न असणार आहे या निमित्तानं रेव्हेन्यूचा आणि त्याच पातळीवर रोजगाराचा. तुम्ही स्वतः कसं बघतायत आणि तुमचं जे स्वतःचं प्रोडक्शन आहे त्याच्यासमोर कशा अडचणी या काळामध्ये निर्माण झालेल्या आहेत? या अडचणी फिनॉमिनल आहेत. आता म्हणजे हा जो काळ आहे, आपण काय सत्यापासून दूर पळून लेट अस नॉट रन अवे फ्रॉम द ट्रूथ आपण जसं म्हणतो ना, तर हा काळ पुढचा फॉर द फिल्म इंडस्ट्री एक्स्ट्रीमली खूपच वाईट आहे. माझा एक सिनेमा आता 3 एप्रिलला रिलीज होणार होता, पांघरुण नावाचा. तो पोस्टपोन झालाय. माझा अजून एक सिनेमा आहे, तो पोस्ट प्रोडक्शन मध्ये. प्रॉब्लेम हा आहे की याचं जे रिपरकशन आहे या कोरोनाचं किंवा कोविड-19चं, हे फक्त ह्याचे इकॉनॉमिक फॉलआउट हे खूप होणार आहे अगदी. आणि त्यानंतर यातनं बाहेर पडल्यानंतर लोकांच्या प्रायोरिटीज काय असतील, मला वाटतं की देर विल बी अ इकॉनॉमिक क्रायसिस. त्यावेळेला त्यांच्या प्रायोरिटीज काय असतील, एंटरटेनमेंट ही त्यांच्या प्रायोरिटीमध्ये किती असेल मला सांगता येत नाही. पण आय थिंक बेसिक जेवण म्हणा किंवा मुलांचं शिक्षण म्हणा, हा त्यांची प्रायोरिटी असेल. एंटरटेनमेंट विल बी लास्ट ऑन द लिस्ट. कारण दुसरी गोष्ट, त्यांना दे वॉन्ट टू बी एंटरटेन. त्यांचं म्हणणं आहे की समोर टेलिव्हिजन आहे, सध्या तरी खर्च करू नये. त्यामुळे फॉर आवर इंडस्ट्री, आमच्या उद्योगासाठी हा फारच धोकादायक काळ आहे आणि वी हॅव टू बेअर इट. कारण मला वाटतं की काही माणसाच्या आयुष्यापेक्षा मोठं काही नाही आहे आणि आम्ही त्यांच्या प्रायोरिटीवर नसणार आहोत याची आम्हाला जाणीव असणं गरजेचं आहे आणि ते आम्ही स्वीकार करणं गरजेचं आहे. पण देर आर अदर प्लॅटफॉर्म्स. माझं म्हणणं आहे की ऑल इज नॉट लॉस्ट. हा जो ट्रान्झिशन पिरियड आहे त्यामध्ये आपण शांत बसून राहण्यापलीकडे काही करता येत नाही. जे इतर प्लॅटफॉर्म्स आहेत, OTT आहे किंवा टेलिव्हिजन आहे, हे आपण एक्सप्लोअर करणं गरजेचं आहे. कारण शूटिंग, मला वाटतं शूटिंग सुरू व्हायलाही किती वेळ लागेल माहिती. अंटिल देर इज अ क्युअर, देर इज अ वॅक्सिन, तरच शूटिंग अगदी, नाहीतर एक भीती राहणार आहे शूटिंग करताना की हाऊ ससेप्टेबल मी काय, म्हणजे मी माझ्याबरोबर इतके लोक आहेत, ते कुठून आले, आर दे पॉझिटिव्ह, किंवा एखादं युनिट करा
त्यांची मेडिकल टेस्ट करा आणि मग तो सिनेमा संपेपर्यंत त्यातलं कोणी बाहेर जाऊ नये आणि तो पिक्चर संपल्यानंतर ते वेगळे जाऊ शकतात. ह्या 2-3 गोष्टी. पण पिक्चर करून पण त्याचं पुढे काय करायचं? कारण लोकांना एक भीती असेलच थिएटरमध्ये जाणं, कारण ते परत क्राऊडेड प्लेस आहे. तर पुढचे 6 महिने तरी मला वाटतं फॉर द एंटरटेनमेंट इंडस्ट्री, जिथे पेड आहे, म्हणजे आपण जिथे लोक पैसे देऊन येतात, ते फारच बिकट आहे ती परिस्थिती आणि ती एक्सेप्ट करून आपण पुढे गेलं पाहिजे. अगदी महेश सरांनी मांडलेला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे यातून पर्याय शोधावे लागतील, मार्ग शोधावे लागतील. आणि पर्याय तो काय दिसतोय तर सध्या OTT प्लॅटफॉर्म हाच एक प्रमुख पर्याय दिसतोय चित्रपट निर्मितीला किंवा मनोरंजन निर्मितीसाठीचा म्हणून. आणि त्या दृष्टीने आपण नवीन पावलं या अगोदरच पडायला सुरुवात झालेली आहे. नितीन वैद्य सर हे OTTतलं एक प्रमुख नाव निर्मिती क्षेत्रातलं म्हणून समोर येताना पाहायला मिळतं. आपण नितीन वैद्य सरांकडे जाऊयात. नितीन वैद्य सर, महेश मांजरेकर सर असो किंवा तुम्ही असो, OTT क्षेत्राशी या अगोदरच जोडले गेलेले आहात. येत्या काळामध्ये OTT क्षेत्रामध्ये तुम्हाला काय संधी दिसताय चित्रपट निर्मितीच्या दृष्टीनं? OTT प्लॅटफॉर्म शेवटी त्यांना देखील चित्रीकरणाला सुरुवात त्यांची व्हायला हा काही काळ जाणार आहे. OTT साठी आमच्या काही कन्सेप्ट अप्रूव्ह होऊन तयार आहे. मग नेटफ्लिक्स असेल किंवा Amazon प्राईम असेल, हॉटस्टार असेल, हे 3 प्रमुख, आणि वायकॉम मधला वूट सारखा प्लॅटफॉर्म असेल आणि Zee5 सारखा प्लॅटफॉर्म असेल, त्या सगळ्यांचं देखील चित्रीकरण आता थांबलेलं आहे. ज्या वेळेला चित्रीकरणाला सरकार परवानगी देईल त्यावेळेला त्यांचंही चित्रीकरण आणि दूरचित्रवाणीचंही चित्रीकरण हे सुरू होईल. OTT प्लॅटफॉर्मपेक्षा देखील मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल ही एकूण टेलिव्हिजनच्या क्षेत्रामध्ये होते, दूरचित्रवाणी मालिकांच्या क्षेत्रात होते. म्हणजे आता आपण मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये पाहिलं तर जवळजवळ 135 ते 140 मालिकांची निर्मिती चालू आहे, ज्याच्यामध्ये हिंदीच्या 100 मालिका आहेत आणि मराठीच्या 35 मालिका आहेत आणि 10 ते 15 मालिका ह्या OTTच्या त्यांचं चित्रीकरण चालू होतं. 18 मार्चला ते थांबलेलं. ज्या वेळेला सुरुवात होईल त्यावेळेला टेलिव्हिजनचा कार्यक्रम हे त्यांच्या 6 पॉईंट चार्ट प्रमाणे चालतात. त्यामुळे पहिल्यांदा टेलिव्हिजन चालू होईल आणि त्यानंतर OTTला त्याच्या सुमारास OTT चालू होईल. चित्रपटांना वेळ लागेल. कामगारांचं जर तुम्ही म्हणालात तर एका मालिकेच्या संदर्भात माझ्या 3 मालिका चालू आहेत. गेल्या वर्षी माझा 50 कोटीचा टर्नओव्हर होता. 9 कोटी रुपयांचा GST आम्ही भरला. सध्या मनोरंजन कर नाही, सध्या GST आहे आणि GST मधला अर्धा वाटा हा राज्याला येतो. तर माझ्याकडनं जे 9 कोटी GST मध्ये गेले त्यातले 50% राज्य सरकारला यायला पाहिजे. अशा 150 मालिका आहेत आणि अशा 150 मालिकांचं जे अर्थकारण आहे त्याचा GST या 1.5 महिन्यामध्ये बुडालेला आहे. एकही पैसा GSTचा राज्य सरकारला मिळालेला नाही ना केंद्राला मिळालेला. त्यामुळे ज्या वेळेला हे काम चालू होईल, आर्थिक उलाढाल सुरू होईल, त्याच वेळेला GST लागू होईल आणि त्यावेळेला GSTचा भरणा हा आम्हाला करावा लागेल. आणि ते खरं उत्पन्न राज्याचं आणि केंद्राचं बुडते. आणि आपल्या दोन्ही सरकारांपुढे केंद्र असो किंवा राज्य किती मोठी आर्थिक समस्या उभी आहे हे आपण रोज पाहतो. त्यामुळे OTT काय आहे, टेलिव्हिजन काय आहे, दोन्हीची निर्मिती ही तातडीने सुरू करावी लागेल. सिनेमाला थोडा वेळ लागेल, कारण प्रेक्षक कधी सिनेमाचं तिकीट काढून चित्रपटगृहात जातील अशी परिस्थिती निर्माण व्हायला काही काळ जाईल आणि त्यानंतर चित्रपटांना काहीतरी उर्जितावस्था येईल असं मला वाटतं. महेश मांजरेकरांचा पांघरून येणार होता, तोही येऊ शकला नाही. माझा भाऊबळी नावाचा चित्रपट शूटिंग होऊन तयार आहे, म्हणजे आता त्याचे एडिटिंग चालू आहे. तो कधी रिलीज करता येईल याच्याबद्दल आम्हाला कोणालाही अंदाज नाही. परंतु टेलिव्हिजन हे महत्वाचं साधन असेल, OTT हे महत्वाचं साधन असेल आणि तेच मनोरंजन व्यवसायामध्ये पहिल्यांदा पैसा आहे आणि त्यानंतर हळूहळू टेलिव्हिजन कडनं येणारा OTT कडनं येणारे जे उत्पन्न असेल त्यातनं काही लोक सिनेमा करतील, त्यातनंच काही प्रमाणात एक अर्थव्यवस्था तयार होईल, त्यातनं थोडीशी नाटकाला ऊर्जितावस्था येईल असं मला वाटतं. त्यामुळे जितक्या लवकर टेलिव्हिजन आणि OTTचं चित्रीकरण सुरू होईल तितक्या लवकर सगळ्यांना काम मिळेल आणि तो दिन अतिशय आतुरतेने आम्ही त्या दिवसाची वाट पाहतो. म्हणजे एका सेटवर जवळजवळ मराठीच्या एका सेटवर 80 लोक असतात. कलाकार तंत्रज्ञ म्हणून 70 ते 80 लोक काम करतात आणि त्याच्या पाठीमागे म्हणजे जेवण पुरवणारे, केटरर्स, ते वाहतूक करणारे असे मिळून 150 ते 200 लोक हे मराठीच्या एका मालिकेवर अवलंबून आहे. हिंदीमध्ये हेच प्रमाण दुपटीने वाढतं. म्हणजे माझ्या एका हिंदी मालिकेमध्ये 125 लोक सेटवर काम करतात कलाकारांसह आणि त्याच्या पाठीमागे त्यांना इतर ज्या सेट किंवा
ते मोठं अर्थकारण आहे. त्याच्यावरती जवळजवळ एक 200 ते 250 कुटुंब ही अवलंबून आहे. अगदी. आणि अशा 150 मालिकांचे चित्रीकरण 18 मार्चला थांबलेलं आहे आणि ते गेले 1.5 महिना थांबलेलं आहे. अजून 1 महिना थांबेल अशी चिन्ह आहे आणि त्यानंतर ते केव्हा सुरू होईल याच्याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारचा अंदाज नाही आणि तो अंदाज द्यायला वेळ लागेल आणि तोपर्यंत वाहिन्या असतील, निर्माते असतील, कलाकार असतील, सारखी कलाकारांची संस्था असेल किंवा कामगारांची स्वाईस सारखी संघटना असेल, हे मिळून एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर काय असावी, काय खबरदारी सुरक्षिततेच्या दृष्टीने सगळ्यांच्याच आरोग्याच्या दृष्टीने घ्यावी लागेल याची आता चर्चा करतायत आणि आम्हाला सरकारकडून हिरवा कंदील कधी मिळेल याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत आणि ज्या दिवशी ती सुरू होईल, ज्या दिवशी तो हिरवा कंदील दिला जाईल त्याच्यानंतर 10 ते 15 दिवसात सगळ्या चित्रीकरणाला परत सुरुवात होईल. चांगले दिवस यायला लागतील अशी आशा आपण करूया. अगदी निराश व्हायचं कारण नाही, परंतु जोपर्यंत मुंबई आणि परिसर हा रेड झोन मध्ये आहे तोपर्यंत मला अशक्य ते होऊ शकणार नाही. खरंय, जोपर्यंत रेड झोन मधून मुंबई बाहेर पडत नाही तोपर्यंत मनोरंजन विश्व पुन्हा निर्मितीकडे वळू शकणार नाही आणि त्यामुळे या दृष्टीनं आत्ता प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे की आपण मुंबईला रेड झोनमधून कशा स्वरूपात ग्रीन झोनमध्ये घेऊन जाऊ शकू, कारण मुंबईमध्ये लाखो नोकऱ्या या धोक्यात आहेत. मनोरंजन विश्वात तर आहे पण त्याचबरोबर इतरही अनेक क्षेत्रात आहे आणि त्यासाठी म्हणून आपली व्यक्तिगत जबाबदारी आहे की आपण मुंबईमध्ये कोरोना हा कसा आटोक्यात आणता येईल या दृष्टीने प्रयत्न करणं. सर, मधल्या काळामध्ये एक मोठा प्रयोग या ठिकाणी पाहायला मिळतोय. मी महेश मांजरेकरांकडे जातो आणि याच विषयावर मी निखिल सानेंकडे पण जाईल की OTT प्लॅटफॉर्मसाठी तयार झालेल्या या सिरीज आहेत त्या आता टेलिव्हिजनवर दिसायला लागलेल्या आहेत आणि एक वेगळा प्रयोग म्हणून त्याच्याकडे बघितलं जात आहे. महेश सर, कसं बघतात या प्रयोगाकडे? कारण आपण 13 एपिसोडच्या सिरियल्स या दूरदर्शनच्या काळामध्ये निश्चितपणे माझ्या पिढीने बघितलेल्या आहे, तुमच्या पिढीने बघितलेल्या आहेत. आत्ता 7 एपिसोड 10 एपिसोडच्या सिरीज आहे, एक नवी पद्धत पुन्हा एकदा टीव्हीवर येऊ बघते. याकडे तुम्ही कसं बघता? हा मला प्रश्न आहे का? हो सर, महेश सर तुमच्याकडे. हा मला वाटतं की हे पण हे करणार कधी, म्हणजे नॉट नेसेसरी OTT प्लॅटफॉर्म एक हॅलो 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 ऐकायला येते का? येतंय सर. अगदी. हा, मला वाटतं की हा फॉर्मॅट 6 आणि 7 एपिसोडचा आय डोंट, आता लोकांना पचनी पडले की एकच गोष्ट बघत राहा खूप खूप एपिसोड. वेगळा असेल तर म्हणजे एक स्टोरी वाईज असेल तर एखादी स्टोरी आहे जी 7 एपिसोडमध्ये आणि त्याला कुठेतरी बांधणारा एक धागा हवा तर ते चालू शकेल. पण मला वाटतं की हे शॉर्ट 6 आणि 7 एपिसोड जे OTT प्लॅटफॉर्मला होतं ते सीझन वाईज होतं ना, ते टेलिव्हिजनला कितपत सक्सेस होईल मला सांगता येत नाही. कारण ती जी एक मला वाटतं निखिल याच्यावरती जास्त क्लॅरिटीने बोलू शकेल, कारण त्यांची जी व्ह्युअरशिप आहे, टू होल्ड दॅट व्ह्युअरशिप, एखाद्या त्या मालिकेला जो एक ग्राफ लागतो, मग ते किती एपिसोडला ऑडियन्स हुक होतो, मग ते जास्त त्याला माहिती आहे. मला वाटतं हे OTT प्लॅटफॉर्मचे जे 7 आणि 8 एपिसोडचे जे छोटे सीझन्स आहेत हे ते OTT प्लॅटफॉर्मच्या ऑडियन्सला यूज टू झालेत ते आणि त्याचे मग सीझन्स येत राहतात. पण टेलिव्हिजनसाठी त्याला 7 एपिसोड न करता एखादी अशीच काहीतरी विषय असा घेऊन की एक स्टोरी 7 एपिसोडची आहे, पण 7 एपिसोड नंतर स्टोरी विल कंटिन्यू, मे बी डिफरंट स्टोरी, तर काही करता आलं तर. म्हणजे मला त्यातलं टेक्निकल हे मला वाटतं निखिल जास्त चांगल्या प्रकारे सांगू. अगदी. मी निखिलजींकडे जाणार आहे पण त्या अगोदर मी विनोद सातवांकडे जातो. विनोद सातवांशी संपर्क आपला मधल्या काळामध्ये तुटला होता. विनोदजी, निर्मिती पूर्णतः थांबलेली आहे, चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे ठाऊक नाही. पुढच्या 6 महिन्यासाठी एक मोठा प्रश्न हा मनोरंजन विश्वासाठीचा असेल. तुम्ही पब्लिसिटी सेक्टरमध्ये काम करता, चित्रपटांच्या मुख्यतः, आणि त्यातून म्हणजे चित्रपटाच्या सध्याच्या निर्मितीतला एक प्रमुख खर्च हा पब्लिसिटी असा मानला जातो. कसं बघतात तुमच्या क्षेत्रामध्ये याचा किती मोठा परिणाम जो आहे तो पाहायला मिळेल येत्या काळामध्ये? निलेशजी, सर्वप्रथम साम टीव्हीचे धन्यवाद. आमच्या क्षेत्रातल्या या मोठ्या अडचणीचा मुद्दा जो आहे हा प्रेक्षकांसमोर आणि सरकारच्या समोर तुम्ही तुमच्या माध्यमातून मांडताय. गेल्या 2 वर्षाचं जर आपण स्टॅटिस्टिक्स पाहिलं तर 70 सिनेमे पहिल्या 6 महिन्यामध्ये रिलीज झालेले आहेत, म्हणजे मे महिन्यापर्यंत.
तर ह्या वर्षी जर बघितलं तर ती संख्या 27 आहे. कारण जो समर ब्लॉकबस्टर आहे, ह्या समर ब्लॉकबस्टरमध्ये आत्ता आपल्याकडे 0 चित्रपट रिलीज झाले, कारण थिएटर बंद आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक थिएटर्स आहेत आणि या उद्योगावर अवलंबून असणारे 24 तास हाच उद्योग करणारे फुल टायमर्स खूप आहेत. तर मराठी चित्रपट प्रसिद्ध होताना त्याच्यामध्ये खूप मोठी यंत्रणा असते. त्याच्यामध्ये झी स्टुडिओ, वायकॉम, महेश सरांसारखे मोठे निर्माते यांचं योगदान खूप आहे आणि त्यांची एक खूप मोठी टीम असते. ती सर्व टीम पूर्णपणे या उद्योगावर अवलंबून आहे आणि मला असं वाटतं की थिएटरच्या बुकिंग क्लार्क आणि थिएटरचा जो डोअरकीपर आहे तिथपासून तर पब्लिसिटी स्ट्रॅटेजीजपर्यंत या सर्व यंत्रणेचं काही कोटींचं नुकसान झालेलं आहे. एका चित्रपटाला 1 ते 1.5 कोटी ॲव्हरेज ते 2 कोटी रुपये हा पब्लिसिटी आणि प्रमोशनसाठी P&A ज्याला आम्ही म्हणतो त्याच्यासाठी खर्च होतो. तर आणि वर्षात 100-125 सिनेमे रिलीज होतात. या 2 महिन्यामध्ये साधारण खूप मोठे मोठे सिनेमे होते. पांघरुण, मी वसंतराव, हे मोठे मोठे सिनेमे होते. हे सिनेमे प्रेक्षक मुकलेत या सिनेमाला, पण ते लवकरच येतील. आणि परंतु आकड्यामध्ये जर बोलायचं म्हटलं तर साधारणपणे 60 कोटी रुपये याच्यामध्ये पब्लिसिटीमध्ये जे खर्च झाले असते, तो टर्नओव्हर न झाल्यामुळे तो रोजगार थांबलेला आहे. अगदी साधूजी, तुम्ही सांगितलेले आकडे अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचे आहेत. 60 कोटी ते 70 कोटीचा जर आपण व्यवसाय धरून चाललो पब्लिसिटीतला आणि ॲडव्हर्टायझिंगमधला, तर थेटपणे त्याचा परिणाम वृत्तपत्र व्यवसायावर होतो आहे. त्याच्यावर वृत्तचित्रवाणी वाहिन्या ज्या आहेत, त्या न्यूज चॅनल्स आहेत, त्यांच्या बिझनेसवर याचा परिणाम होणार आहे आणि त्यामुळे चेन रिॲक्शन आहे. एक व्यवसाय ज्या वेळेला थांबतो त्याचे दूरगामी परिणाम अनेक क्षेत्रांवर होत असतात आणि त्याच्याच स्वरूपाचा हा परिणाम जो आहे तो पाहायला मिळतोय. विनोदजी, आपण चर्चा करत होतो ती मुख्यतः OTT प्लॅटफॉर्मवर शॉर्ट सिरीज ज्या आहेत सध्या त्या टेलिव्हिजनवर दाखवण्याचा एक नवा ट्रेंड येऊ पाहतोय. तर त्याच्याकडे कसं बघतं टेलिव्हिजन आणि टेलिव्हिजनचे प्रमुख व्यवसाय क्षेत्रातले लोक? मी निखिलजींकडे जातो, पुन्हा तुमच्याकडे येईन. निखिलजी, कसं बघतात या सिरीजला टेलिव्हिजनवर दाखवण्याचा हा जो एक नवीन पद्धत समोर येताना पाहत येत आहे त्याच्याकडे? निलेश, मला असं वाटतं की हा एकच प्रयोग आत्ता झाला आहे, तसा काही याला ट्रेंड अजून म्हणता येणार नाही आहे. आणि आत्ता जे काही मालिका आपण बघतोय किंवा ज्या काही गेल्या आठवड्यात, गेल्या 2 आठवड्यात टी व्हीवरती आल्या, त्यांना काही फारसा चांगला रिस्पॉन्स मिळालेला नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महेश सर जो महत्त्वाचा मुद्दा सांगत होते की टी व्हीसाठी जी बनवलेली एखादी मालिका आहे आणि OTTसाठी बनवलेली मालिका आहे, ह्याच्या क्राफ्टिंगमध्ये म्हणजे ह्याच्या लिखाणामध्येच एक मूलतः फरक असतो. एक जेव्हा दैनंदिन मालिका तयार केली जाते तेव्हा तिचं 1 महिन्याचं कथानक, 3 महिन्याचं कथानक ह्यांचा विचार केला जातो, किंवा ती एक कथा जी आहे ती 6 ते 8 महिने कशा प्रकारे फुलवता येईल याचा विचार केला जातो. आणि आपण OTTच्या ज्या कथा बघतो, ज्याचं गेल्या काही प्रमाणात विशेषतः हिंदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, त्या कथांचं विश्व हे चित्रपटापेक्षा थोडं जास्त लांबीचं, म्हणजे एक 8 तासाचं किंवा 10 तासाचं असतं. सो त्यामुळे त्याच्या मूलतः लिखाणाचा फरक असतो. आणि दुसरं म्हणजे ह्या सगळ्या वाहिन्या असतील किंवा OTT प्लॅटफॉर्म्स असतील, ह्यांचा एक टार्गेट ऑडियन्स असतो. त्या टार्गेट ऑडियन्सचा विचार करून त्या प्रकारेच्या मालिका केल्या जातात. म्हणजे अनेक आंतरराष्ट्रीय मालिका होतात, काही मुंबई सेंट्रिक मालिका असतात, काही महाराष्ट्र सेंट्रिक गोष्टी येऊ शकतात. तर असे वेगवेगळे प्रयोग असतात. वेरॅज टी व्हीवरची जी कथा आहे ती कथा काय आपण म्हणूया, ती संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करून केलेली असते. ती एखाद्या स्पेसिफिक TGचा किंवा एखाद्या स्पेसिफिक शहराचा असा विचार केलेला नसतो. त्यामुळे मला एक शंका आहे की अशा प्रकारचं जे OTTचं कॉन्टेंट आहे ते जे टी व्हीवर येण्याचा जो ट्रेंड आहे तो काही फारसा आपल्याला दिसणार नाही. इनफॅक्ट टी व्हीवरचं जे कॉन्टेंट आहे ते OTT प्लॅटफॉर्म्सवरती, म्हणजे जसं वायकॉम असेल, वायकॉमचं जे वूट ॲप आहे किंवा झीचे बाकीचे ॲप्स आहेत, तर ह्याच्यावरती तुम्हाला एक बिग बॉस म्हणून नक्की एक उदाहरण जे महेश सरांनाही माहिती आहे की बिग बॉस जेव्हा टेलिव्हिजनवरती येतं तेव्हा त्याचं वूटवरचं जे काही डिफर्ड टेलिकास्ट असतं आपण म्हणतो, किंवा काही तासानंतर टेलिकास्ट असतं, दुसऱ्या दिवशी असतं, त्याचे बिहाइंड द सीन्स असतात, त्याचं व्ह्यूइंग इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतं की त्याची संख्या जर 100 प्रेक्षक असतील तर ते जवळजवळ 500 प्रेक्षक तयार होतात. सो मला असं वाटतं टी व्हीचं OTTवरती जे जाणं आहे ती जास्त सुलभ प्रक्रिया आहे दॅन OTTचं टी व्हीवरती येणं. ह्याच्यात मला एक दुसरा मुद्दा ॲड करावासा वाटेल की तुम्हालाही माहीत असेल की मराठीमधल्या ओरिजिनल मालिका OTTवरती खूप कमी दिसतात. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळात हा एक नवा बदल दिसेल की एकीकडे मोठ्या प्रमाणात प्रेक्षक इंग्रजी मालिका बघतायत OTTवरती किंवा हिंदी मालिका बघतायत,
मला असं वाटतं एक नवा ट्रेंड OTTच्या माध्यमातून पुढच्या 6 महिन्यात, मग ते वूट असेल किंवा इतरही आमच्या प्लॅटफॉर्म्स असतील, त्याच्यातून तुम्हाला दिसेल की मराठीचं OTTवरचं ओरिजिनल प्रोग्रॅमिंग नक्की वाढेल. अगदी मुळात टेलिव्हिजन हाच प्रमुख घटक राहिलेला आहे OTTवरच्या सध्याच्या कॉन्टेंट निर्मितीतला. कारण मोठ्या प्रमाणावर OTTवर टेलिव्हिजनच्या माध्यमातून तयार होणारी जे मनोरंजन साहित्य आहे ते सगळं उपलब्ध होतं आहे आणि त्यातून सध्या तरी OTTचा मुख्यतः व्यवसाय पुढे सरकताना पाहायला मिळतो आहे. OTT हा विषय निश्चितपणे एक भविष्यातला मनोरंजनातलं एक प्रमुख साधन म्हणून OTTकडे आपण बघतोय भारतीय माध्यमं तरी. तर या परिस्थितीमध्ये मी महेश सरांकडे येतो. महेश सर, अक्षय कुमारांचा एक चित्रपट येत्या काळामध्ये OTTवर रिलीज होईल अशा स्वरूपाची चर्चा सुरू झालेली आहे. तर कसं बघता तुम्ही? OTTसाठी या अगोदरच निर्मिती सुरू झालेली आहे. अनेक निर्माते हे फक्त चित्रपट OTT प्लॅटफॉर्मसाठी, मग हॉटस्टार असो, नेटफ्लिक्स असो, अशा मोठ्या प्लॅटफॉर्मसाठी चित्रपट निर्मिती सुरू झालेली आहे. तर तिथे येत्या काळामध्ये कशी संधी तुम्हाला दिसतीये आत्ता चित्रपट निर्मितीसाठी म्हणून? की आता आहे त्या परिस्थितीत काहीतरी करा, आपले पैसे रिकव्हर करा, ही जी एक वृत्ती आहे जी पुढे सिनेमा इंडस्ट्रीला धोकादायक ठरू शकते. काय आहे की आज डेफिनेटली देर इज अ पॅनिक आहे की काय करायचं, सिनेमा बनवलाय, त्यात पैसा इन्व्हेस्ट केलाय, त्याचं काय करायचं, OTTवर आपण देऊन टाकू, OTTवर त्याचा प्रीमियर होईल. याचा दूरगामी परिणाम हा इंडस्ट्रीला बाधक असेल. आत्ता बरं त्यांना काही सांगू शकत नाही आपण की कारण त्यांचे पैसे अडकले, पण ही सवय लोकांना लागू नये की हा सिनेमा त्याचा प्रीमियर OTTवर होईल, तो थिएटरमध्ये लागणार नाही. एक थिएटरमध्ये जाण्याची एक सवय असते, ती एकदा तुटली तर टू गेट द ऑडियन्स बॅक टू द थिएटर, की आजची परिस्थिती नाही आहे की आपण ऑडियन्सला आणू शकत नाही. आणि मला मी तो एक्सपेक्टही करत नाही. आय थिंक लोकांना बाकी खूप प्रॉब्लेम्स आहेत त्यांचे. थिएटर शुड बी लास्ट ऑन द लिस्ट. आणि त्याचा आपण एक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे की त्यांची परिस्थिती आज जी लोकांची आहे ती खूप वाईट आहे, तर ते नाही येणार थिएटरमध्ये. पण हे झालं तर कुठेतरी द फिल्म इंडस्ट्री इज गोइंग टू सफर डेफिनेटली. म्हणजे त्या सिनेमाच्या बजेट्सवर रिस्ट्रेंट येईल. बरं, घेऊन घेणार किती OTT प्लॅटफॉर्म सिनेमे? अगदी सगळेच तर घेऊ शकत नाही. बरं, ह्याचा परिणाम एक्झिबिटर्सवर किती होईल? जे थिएटर्स झाले त्यांचं काय होईल? त्या थिएटरमध्ये जे वर्कर्स आहेत त्यांचं काय होईल? सो इट विल बी अ चेन रिॲक्शन. म्हणजे काय होतं की एक साऊथला एक सूर्या नावाच्या नटाने, तो फेमस आहे तिकडचा नट, खूप मोठा नट आहे, त्यांनी एक सिनेमा करून तसाच OTTला विकला. तर सगळ्या थिएटर ओनर्सनी त्याला तंबी दिली की ह्याच्यानंतर तुझा कुठलाही पिक्चर थिएटरमध्ये रिलीज होणार नाही. आता ही तंबी दिली म्हणजे त्याचा थ्रेट, कुठेतरी ते त्यांना थ्रेट आलं की आयदर यू सर्व्हाइव्ह ऑर वी सर्व्हाइव्ह, लेट अस सर्व्हाइव्ह टुगेदर. ही जी वृत्ती आहे ना, त्या कुठेतरी थोडीशी कळ सोसणं गरजेचं आहे. अगदी कळ सोसणं की ह्या काळात जे स्मॉल फिल्म्स आहेत, ज्यांना माहिती आहे की ह्या अख्ख्या जे आता मोठे सिनेमे जे रिलीज व्हायचे राहिलेत, त्या रिलीज होण्याच्या नादात त्यांचे पिक्चर विल बी क्रश. त्या पिक्चर्सनी डेफिनेटली OTT प्लॅटफॉर्मचा वापर करावा. आणि OTT प्लॅटफॉर्मवर पुन्हा तेच आहे की OTT प्लॅटफॉर्मवर वी डोंट नीड स्टार्स. अगदी देर आर सम वंडरफुल फिल्म ज्याच्यात स्टार्स नाहीयेत, विच हॅव बीन व्हेरी पॉप्युलर ऑन द OTT प्लॅटफॉर्म. तर ह्या सिनेमाने तिकडे जाणं ठीक आहे, पण मला वाटतं मोठ्या सिनेमाने तिकडे गेलं तर तुम्ही कुठेतरी कटिंग युअर नोज टू स्पाइट युअर फेस. अगदी मी विनोद सातवांकडे जातो याच मुद्द्यावर. विनोदजी, मुख्यतः गेल्या काळामध्ये चित्रपट निर्मितीमध्ये अनेक गुंठामंत्री जे आहे ते पुणे, पश्चिम महाराष्ट्र या भागातून काही प्रमाणावर येताना पाहायला मिळाले. काही हौशी गवशेही या निमित्तानं चित्रपट निर्मितीकडे वळले. या पूर्ण याचा परिणाम चित्रपट निर्मितीवर, म्हणजे चित्रपट साधारण 130-140 चित्रपट वर्षाला मराठी चित्रपट हे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात, प्रदर्शित होताना पाहायला मिळतात. किती प्रमाणावर परिणाम होताना पाहायला मिळेल तुम्हाला? निलेशजी, सर्वप्रथम मला तुमचा हा प्रश्न खूप आवडला आहे. हा खूप सुंदर प्रश्न तुम्ही विचारला आहे. या चर्चेमध्ये सामील झालेले सर्व मान्यवर हे देखील मान्य करतील. खूप चित्रपट तयार होतात आणि प्रथम निर्मिती करणारे चित्रपटाच्या निर्मात्यांची संख्या 80 ते 90% निर्माते हे
सिंगल प्रोड्युसर असतात, पुढच्या वर्षी ते परत कधीच सिनेमा प्रोड्यूस करत नाही. त्याचं कारण असं आहे की चित्रपट निर्मिती ही हे एक शिकलं पाहिजे, एक शास्त्र आहे. आणि आज झी स्टुडिओ आहे, वायकॉम स्टुडिओ आहे, महेश सर आहेत, प्रवीण तरडे आहे, नावं घ्यायला गेली तर नागराज मंजुळे आहेत, असे चांगले चांगले लोक आहेत. ह्यांच्याकडे जर निर्मिती केली तर ते चित्रपट चालतात. आणि बाकी चित्रपट का चालत नाहीत? कारण त्या चित्रपट निर्मात्याला त्याच्याबद्दलची फार कमी माहिती असते. आणि 100-125 चित्रपट वर्षभरात रिलीज होतात, म्हणजे 52च आठवडे मिळतात. एकेका शुक्रवारी 4-4, 5-5 चित्रपट होतात. मला असं वाटतं निखिल साने सरांनी एक गोष्ट खूप चांगली बोलले होते की या संकटामध्ये संधी शोधायची आहे. तर मराठी चित्रपटसृष्टीला मला असं वाटतं की आज हा कोरोनाच्या नंतर चित्रपट निर्मितीची संख्या कमी होईल. पर्यायी एका शुक्रवारी मोजकेच चित्रपट रिलीज होतील. जेव्हा कधी थिएटर सुरू होतील त्यावेळेला शोवरून होणारे वाद टळतील अशी मी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जे सिरियस निर्माते आहेत तेच या व्यवसायात टिकतील, ज्यांचे डीप पॉकेट्स आहेत तेच टिकतील. आणि कॉर्पोरेटची जबाबदारी याच्यामध्ये खूप जास्त मोठी असेल. अगदी कॉर्पोरेटची जबाबदारी ही अत्यंत महत्त्वपूर्ण असेल. गेल्या काळामध्ये झी स्टुडिओज असो, वायकॉम असो, अशा प्रमुख कॉर्पोरेट कंपन्यांनी या क्षेत्रामध्ये आपलं दमदार पाऊल जे आहे ते राखलेलं आहे. आणि एक उत्तम असा कॉन्टेंट हा चित्रपटांच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे. नितीन वैद्य सर असो किंवा महेश मांजरेकर असो, यांच्या माध्यमातूनही उत्तम असा कॉन्टेंट आपल्याला मनोरंजन क्षेत्रामध्ये पाहायला मिळालेला आहे. येत्या काळामध्ये मराठीतलं हेच वेगळेपण कायम राखत अगदी भारावर चित्रपट न येता जे काही येतील ते ज्या प्रमुख गरजा आहे मानवी आयुष्यातल्या, त्याच्याबरोबर मनोरंजन ही थोडीशी नंतरची गरज असली तरी ही गरज ही महत्त्वाची म्हणून पुढे येईल. आणि त्यासाठी आपण उत्तम अशी निर्मिती करू शकू अशी अपेक्षा करूयात. नितीन वैद्य सर, निखिल सानेजी, महेश म्हात्रे सर, विनोद साटमजी, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि तुमचे विचार व्यक्त केले. मुख्यतः हा प्रश्न कसा सुटेल या दृष्टीने तुम्ही जे मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आज या चर्चेनंतर सरकारही या दृष्टीने योग्य पावलं टाकेल आणि मनोरंजन विश्वाला मदतीचा हात पुढे करेल अशी अपेक्षा करूयात. आणि आज इथेच थांबूयात. सर्व मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद.